त्यानंतर त्या बरोबरीने मागचा सामना आपण पाहिला, जीकेसी धुंद्रे टीमने जिंकला अगदी 65 धावा जमून. आणि आता मात्र बिग फाईट मॅच, दोन्ही संघ तगडे, दोन्ही संघ अगदी मजबूत आहेत आणि या दोन्ही संघांच्या दरम्यान ही चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सामना 4 षटकांचा असेल, अगदी 1 षटक पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळेल. पंढरीनाथजी कडव आणि त्यांच्या माध्यमातून काजल 11 जीकेसी लोणिवलीवाडी टीम साठी अगदी प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि खूप चांगलं कॅश प्राइज तुम्ही पाहताय. प्रत्येक विकेट साठी मनोबल वाढवण्याचं काम खेळाडूचं केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी थंडीचा प्रभाव थोडासा वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. हलकासा स्पर्श तुम्हाला होताना जाणवेल. आणि स्पीडअप करायचं बघा. चला स्पीडअप करा आपण. अगदी अंबिवली गाव बाजूला, त्याच्या बाजूला असणारे मैदान, पुढे बरीचशी गावं तुम्हाला लोणिवली असेल, त्यानंतर मग आपण पाहू शकाल बेलवली, त्यानंतर आपण पाहताय बरीचशी गावं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मग असं हे मैदान डोंगराच्या कुशीमध्ये अगदी नॅचरल. आणि मग तुम्ही पाहू शकाल. चला सामना सुरू करा. स्पीडअप करायचा आहे, जास्त उशीर करू नका. आपण आयोजकांना सुद्धा सहकार्य करायचं आहे. मॅचला होतीये सुरुवात. गेम स्टार्ट, गेम ऑन. पहिले षटक बॉलिंग मार्कवर अभिजित पवार आणि सलामीची जोडी निशांत पाटील, ऋतिक माली. अंबिवली गावाच्या एंड कडून बॉलिंग करताना पहिले षटक हाताळतोय निशांत अभिजित पवार आणि पंचांच्या डाव्या बाजूला. पहिला चेंडू यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉल मध्ये पिच केला होता. अगदी क्रिकेट मधील घातक चेंडूची डिलिव्हरी रिलीज केली आणि त्या चेंडूला मात्र सन्मानाने खेळत असताना तुम्ही पाहू शकाल. पहिला चेंडू खेळलाय निशांत पाटील, एक सिंगल प्राप्त करतो आपल्या टीम साठी आणि स्वतःच्या खोट्यामध्ये एक धाव तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 1. साईप्रीत लाईव्ह. जगदीश धनावडे या खेळाडूसाठी प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक नाव आहे. तनिष रोहित पवार यांच्याकडून पारितोषिक लगावलाय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. इथून मात्र अलॉंग द कार्पेट खेळतोय. अगदी ऑन साइडला तुम्ही पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलतो, फेकतोय वेगानं, मात्र 2 धावा कंप्लीट. आणि या दोनच्या मदतीनं धावसंख्या टोटल 3 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी संत सुरुवात, हलवार पद्धतीची सुरुवात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा धुंद्रे टीमच्या 2 षटकामध्ये होत्या 13. त्यानंतर उच्चांक वाढला आणि चांगली धावसंख्या जमली. आता सुद्धा तशी सुरुवात झाली आहे. अद्यापपर्यंत 3 धावा आपण पाहताय. गोलंदाज अभिजितचा हा चेंडू तुम्ही पाहताय. लॉप करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मानस आखला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला डॉट आलाय आणि धावसंख्या टोटल स्थिर आहे. 3 चेंडू संपले, 3 धावा, 3 रन्स आपण पाहता. स्कोर कार्डवर धावा तुम्ही पाहू शकाल. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय सर्वजण. आपण या सर्वजण स्पर्धेचे साक्षीदार आहात आणि स्पर्धा मात्र यशस्वीरित्या आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये आयोजकांनी घेतलेली मेहनत. कारण आयोजन करणं मित्रांनो सोपं आहे, परंतु नियोजन करणं खूप कठीण आहे. कारण 6 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 8 संघ आणि त्या 8 संघांना जमवण्यासाठी, त्यांना एकत्र आणण्यासाठी, कारण 48 संघ, किती मेहनत घेतली असेल आयोजकांनी हा आपण विचार करा. आणि एक चांगली स्पर्धा, आणखी एक स्पर्धा ही प्रेक्षकांच्या भेटीला. इथून मात्र अगदी गरंगळत आपण पाहताय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. फिल्डिंग चांगलं करतोय अगदी लोणिवलीवाडी टीम कडून आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण, एकच धाव खर्च होईल. 1च्या मदतीने धावसंख्या 5 चेंडूचा खेळ संपतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं बंधनकारक आपण पाहू शकाल. एक ऑन साइडला आपण पाहताय, एक लॉंग ऑफ मध्ये आणि बाकी 9 क्षेत्ररक्षक 30 साइडच्या आतमध्ये अशी व्यूहरचना. धावसंख्या टोटल 5 धावा. हा चेंडू आपण पाहताय अगदी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्टचा स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहता फिल्डिंग करतोय आणि फेकी झाली आहे, परंतु कलेक्शन होऊ शकला नाहीये. परंतु तत्पूर्वी समाधान 1 धावसंख्येवर दोन्ही फलंदाजांनी मांडलंय. 1 धावेच्या मदतीने 1 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. अभिजित पवारचं यशस्वी षटक राहिले, सफलता मिळाली नाहीये, परंतु धावा खर्च केल्या फक्त त्याने 6 आणि चांगली सुरुवात करून दिली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम. गोलंदाजी करणाऱ्या लोणिवलीवाडी टीमला आणि फलंदाजी करताना जीकेसी धुंद्रे टीम अद्यापर्यंत 6 धावा. 6.
यांचं गीत तुम्ही ऐकताय. अगदी हे मैदान जर आपण पाहिलं आणि या मैदानासाठी अगदी सुरेशजी घनसोलकर मैदान या नावाने प्रसिद्ध असं मैदान आहे. अगदी नामकरण या मैदानाला त्यांचं दिले गेलंय. याच गावची अगदी सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या नावाचं मैदान सुरेशजी घनसोलकर आणि त्यांच्या नावाचं मैदान आणि या क्रीडांगणावर ही साकार होणारी अगदी पहिल्या वर्षामध्ये पदार्पण करणारी अभिमानाची सन्मानाची आणि या आंबिवली गावाची एक दर्जेदार स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते आहे. धावसंख्या टोटल 6. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी ऑन साइडला खेळतोय सरळ बॅटना समोरील दिशेमध्ये आपण पाहू शकाल एक सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल 7 रन्स तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. सिंगल डबल अगदी प्राधान्य दिलं जात आहे कारण गोलंदाजी ही चांगली होताना लोणवली वाडी टीमच्या कडून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळतोय क्षेत्ररक्षक वेगाने सिंगल फॉर्मलिंग पाहायला मिळतोय. नजर हटी दुर्घटना घटी. बघा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी फंबल लेझी अगदी पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाकडून. जिथे सिंगल होती चेंडू सुटला तिथून दुसरी धाव, पुन्हा एकदा सुटला तिथून मात्र फेकी होईपर्यंत तिसरी धाव. वेगानं चपलाईनं जसं हरणाच्या मागे एखादा चित्ता लागावा तसे 2 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये धावले आणि जमवले आपल्या बॅट मधून रनिंग मध्ये 3 धावा आणि या 3च्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक धाव फलकावर जोडलंय. 10 रन्स विदाउट लॉस आपण पाहताय. इथून मात्र बॅटिंग करताना टीम काजल 11 GK सिद्धुंद्रे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळत आहे पंचांकडे परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. बघा अगदी विनोदजी पाटे सरांना आपण पाहू शकाल बऱ्याच वर्षाचा अनुभव कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी ही तुमची गुरुकिल्ली असते आणि ते मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून दीपकजी पाटील द्वारकानाथजी चोरगे त्रिमूर्ती हे 3 पंच तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवर सज्ज. इथून मात्र अगदी शॉर्ट कव्हर मध्ये खेळतोय क्षेत्ररक्षक वेगानं पळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न चुकी आणि चुकीला नसेल माफी. उंच मात्र होता अगदी थ्रो त्याच्यावर कलेक्शन होऊ शकलं नाहीये. अगदी दुसऱ्या धावेसाठी सरसावले आणि यशस्वी 2 धावा कंप्लीट आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या जमतीये ती 12 धावा. 12 रन्स 12 धावा. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी मात्र चेंडू वेगाने निघालाय लॉंग स्टॉपला मागचं क्षेत्र आणि चेंडू मात्र सरळ फरार झालाय. येतोय चौकार 4 धावा. आजचा वार गुरुवार आपण पाहिला. सन्माननीय राजेशजी घरस साहेब वांगडी यांचं इथे शुभागमन झाले. दादांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. राजेशजी घरस साहेब इथे उपस्थित झालेत. वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी आलेत. मैदानामध्ये काय होतंय बघा काय घडतंय बघा. मैदानामध्ये तू मै मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग प्रॉपर होत नाहीये. अगदी आपण पाहू शकाल आणि इथून मात्र त्यानंतर मात्र आपण पाहिलं विकेट जात असताना ऋतिक माली हा पहिला विकेट पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद.
का झटका है जोरों से लगा, हाँ लगा, शादी बनने आणि त्याला आल्या आल्या त्या पावली परतावं लागतंय. आता मात्र सूरजचा चेंडू अगदी आपण पाहताय समोरील दिशेमध्ये स्टिअर करतोय. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पंचांचं बोट अवकाशामध्ये उंचावलं जात आहे. टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याआधी अष्टांना चेंडू लावलाय आणि तिथून मात्र आणखी एक विकेटचं पतन. तू चल मैं आया, फलंदाज बाद. टपका रे टपका, एक और टपका, दो में से एक गया, एक का ये ऑन स्कोरबोर्ड वर धाव संख्या. इथून मात्र बॅटची येथील कडा अगदी शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय. बॅकवर्डला आपण पाहू शकाल. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, थ्रो केला जातोय परंतु कलेक्शन होत नाही. बघा चेंडू वारंवार सुटतायत.
त्याचा अगदी फायदा धुंद्रे टीम उचलतोय. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करतायत, परंतु इथून मात्र मिळाली एक सिंगल. 3 षटकं संपली. सूरज पवारचंही षटक संपलं, त्यामध्ये 2 सफलता त्यानं मिळवल्या, एक रनआउटची विकेट आणि मग धावसंख्या टोटल 26 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला सामना सुरू करायला लगेच स्पीडअप करायचं बघा. काल रात्री सुद्धा 3 वाजल्या, आयोजकांना सुद्धा झोप मिळणं महत्वाचं आहे. धावसंख्या टोटल 26 धावा आहे. 3 षटकं संपलीत, 26 धावा. रोजचं जागरण आहे आणि आयोजकांना सुद्धा थोडासा झोपण्यासाठी वेळ मिळणं महत्वाचं आहे. स्कोरर असतील, लाईव्ह असतील, डीजे ऑपरेटर आहेत, समालोचक असतील. चेतन पवारनं जर 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयांनी 2 विकेट घेतल्या तर 500 रुपये कॅश प्राइज. नाव राजेश दादा घरत यांच्या माध्यमातून. अगदी आगळं वेगळं सातत्यानं पारितोषिक लगावत आहेत, आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रनआउटची ही आणखी एक विकेट. धुंद्रे टीमचा फलंदाज बाद. आणि मग आता 3 विकेट किंवा 2 विकेट मध्ये कशाही, कारण हॅट्रिक साठी पारितोषिक लगावणं मी म्हणेन कधी होते कधी नाही होत. मग एक वेगवेगळं पारितोषिक प्रत्येक खेळाडूला वाव देणं, मग बॉलिंग डिपार्टमेंट त्यानंतर बॅटिंग डिपार्टमेंट यांसाठी सुद्धा अगदी महत्वाचं आहे. इथून मात्र अगदी खेळाडूंची क्रॉसिंग झाली की नाही पाहिलं जात आहे. कोणता खेळाडू अगदी नॉन स्ट्राईक, कोणता खेळाडू स्ट्राईक एंड आणि याचाच पडलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आमचे ऑफिशियल पाली गावातील आमचे मित्र पंच संगमजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला आणि लोणिवलीवाडी टीमला शुभेच्छा आल्यात. त्यानंतर विदेशजी पाटील लोणिवली यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यानंतर श्री साई टेलिकॉम
जे सर्व आपण पाहतोय प्रशांतजी भोईर साहेब. खरं तर आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं दुकान. जर तुम्हाला कुठलाही मोबाईल हवा असेल तर प्रशांत भोईर यांच्याशी आपण खरं कॉन्टॅक्ट करा. बापदेव पाली संघाचे स्पॉन्सर आहेत. चला बॅट्समन आउट आहे आणि नवीन फलंदाज अगदी खेळेल बघा नॉन स्ट्राईक एंडला. चला सामना सुरू करा. कारण जो खेळाडू होता तो तिथेच जागे उभा होता आणि त्यानंतर जी सोडलेली क्रीज आणि त्यानंतर नवीन खेळाडू त्याच्या जागेवर बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. इथून मात्र अक्रॉस द लाईन अगदी शॉर्ट फाईन लेग लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे आणि इथून मात्र एक टप्पा आला ह्या चौकार. पोषकाला चिपले आणि जनमान बोंचे संघ दोन्ही संघ नायकांना आपण टॉस साठी आमंत्रित करूया. टॉस साठी या दोन्ही संघ चिपले संघ आणि बोंचे संघ. जगदीश धनावडे यांनी जर झेल टिपला तर तनिष पवार यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. हा चेंडू आपण पाहता अगदी पॉइंट मध्ये खेळतोय. अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल 34 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 34 ऑन स्कोर कार्ड वर तुम्ही पाहताय. चेंडू मात्र टोटल संपले त्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ संपलाय. अद्यापर्यंत 8 धावा टोटल खर्च करतोय. एक रनआउटची विकेट सुद्धा आपण पाहताय. चेतन पवार 3 चेंडू येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आता टोटल किती धावा जमतायत. अगदी काजल 11 जीकेसी धुंद्रे टीमच्या माध्यमातून अगदी गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. जोरदार अपील सुद्धा पाहायला मिळाली. पंच इशारा करतायत लेग बायची असेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या 35 धावा. 2 चेंडू उर्वरित बाकी असतील आणि या 2 चेंडू मध्ये आता मात्र धावसंख्या किती जमवेल आणि या 2 चेंडू मध्ये अगदी मोठे फटके जर 2 आले तर एक चांगली धावसंख्या सेकंड इनिंग मध्ये धावा डिपेंड करताना टीम धुंद्रे संघासाठी असतील. 2 चेंडूचा खेळ कुणासाठी चांगला असेल धुंद्रे की दुसऱ्या बाजूला लोणिवलीवाडी हे सुद्धा पाहिले जाणार आहे. परंतु बॉलिंग मार्कवर चेतन पवार पुन्हा एकदा सज्ज. पंचाच्या डाव्या बाजूला समोर त्याच्या स्ट्राईक एंडवर पाहत आहे अधिक सिनारेला आपण पाहताय. हा चेंडू आपण पाहताय बराचसा उंच उडालाय. झेलची संधी झेल टिपलाय. जगदीश धनावडे यांनी मात्र झेल टिपलाय आणि त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज तनिष पवार यांच्याकडून आणि त्यानंतर पंढरीनाथजी कडव यांच्याकडून 100 रुपयाचा टोटल 300 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा केले जाईल. फलंदाज बाद झालाय. अडचणी वाढल्यात. अडचणी वाढवल्या जात आहेत. निवृत्ती धनावडे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. जगदीश धनावडे यांच्यासाठी पारितोषिक तुम्ही पाहताय. इथून मात्र शेवटचा एक चेंडू बाकी. अंतिम चेंडू स्लॉग ओव्हरच्या षटकामधील अगदी पूर्वार्ध पहिलं सत्र पहिली इनिंग आणि त्यामधील मग एक चेंडू उर्वरित बाकी असेल. चेतन पवारचा शेवट कसा असेल टीम धुंद्रेचा शेवट कसा असेल या चेंडूचा हे सुद्धा पाहिलं जात आहे. धावसंख्या 35 आला. षटकार तर 41 चौकार तर 39 परंतु काय घडतंय काय बिघडतंय हे सुद्धा पाहिलं जाईल. सिंगल येईल डबल येईल की विकेट हे सुद्धा पाहायचं. चेतन पवार पुन्हा एकदा सज्ज. इथून मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल या स्टॅन्डचा वेध घेतला जातोय आणि फलंदाज मात्र इथून बाद करताना शेवट गोड केलाय. अगदी लोणिवलीवाडी टीमच्या या गोलंदाजानं आपण पाहू शकाल
चेतन पवार आपण पाहताय अगदी चांगले षटक मात्र हाताळतो आहे आणि टीमची धावसंख्या टोटल जमली 35 धावा. अगदी 35 धावा जमून 36चा टार्गेट. एक चांगलं षटक मात्र मी म्हणेन चेतनचं राहिलंय आणि टीम साठी अगदी कमी धावा खर्च करतोय. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. चला चिपले संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. बोनशे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. आपण टॉस साठी लगेच या. चिपले संघाचा संघनायक सागर पाटील आपण या टॉस करण्यासाठी. बघा सागर एक वेगळं पारितोषिक होतं. जर या षटकामध्ये फक्त 8 धावा राहिल्या तर आपण पाहिलं होतं की 500 रुपयाचं, परंतु ते 500 जमा केले त्यांनी आणि विकेटसाठी टोटल 500 रुपये, टोटल 1000 रुपये आलेत. नाव पंढरीनाथजी कडब असतील. त्यानंतर जगदीश धनावडे यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं जेलसाठी. चेतन पवार साठी 100 रुपये. सूरज पवार साठी 200 आलेले निवृत्तीजी धनावडे यांच्याकडून. टोटल 1400 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्कोरर कडे जमा आहेत आणि त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये आमची विष्णू जोडतील तेव्हा ते पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. चला चिपले संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. बोनशे संघाचा संघनायक टॉस साठी आलाय. राजेची घरात त्यांच्या माध्यमातून चेतन पवारनी जे 2 विकेट घेतले त्यांच्यासाठी 500 रुपये येतील. अगदी ते सुद्धा जमा होतील. बक्षिसांची खैरात पारितोषिक अगदी खूप सारी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्व मान्यवरांच्या माध्यमातून त्यांचं आपण करूया स्वागत. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन्ही संघनायक जोडले जातील. चिपले विपक्ष बोनशेत विभागातील 2 संघ आपण पाहू. मी विनंती करेन आमच्या हरेशजी माळी साहेब, नाना पाटील यांना आपण विनंती करूया टॉस करावा. 5 षटकांची लढत असेल. कंपल्सरी चेसिंग असेल आणि रिव्ह्यू तुम्हाला एक दिला जाईल. नो बॉल्स बिमर साठी तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल. याच्याकडे सुद्धा टॉस केला जाईल दोन्ही संघामध्ये. टॉस आपण पाहतो. हेड आलाय. चिपले संघ आपण टॉस जिंकलाय. आपण प्रथम कशाला पसंती द्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय घेतला आणि आमच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हे चिपले संघाचे संघनायक. बोनचे संघ तुम्ही थांबा. बोनचे संघ तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे 5 षटकामध्ये. खरं तर तुम्हाला आता लढावं लागेल मैदानामध्ये, कारण जवळचा संघ आहे. या 5 षटकामध्ये तुम्ही किती धावा उभ्या कराल? जेवढे धावा जमवता येतील तेवढे जमवू. आणि आमच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन चांगलं आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. खरं तर खेळाडू मायक्रोफोनवर बोलताना थोडे लाजतात, कारण एवढ्या लोकांच्या समोर बोलताना सुद्धा 56 इंच सीना लागत आहे. आणि हरेशभाई माळी यांना पाहतोय आमच्या पुरस्कर्ते सर्जा राजा बैलाचे मालक अविनाशजी माळी यांना सुद्धा आपण पाहू. खरं तर नाद एकच, बैलगाडा शर्यत आपण पाहिली आहे. पहिलं चेंडू पाहिला आपण टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट चेंडू येईल आणि चिपले संघ म्हटल्यानंतर
विश्वजीजी पाटील साहेब या सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांना मी विनंती करू या मंचावर. 36 धावांचं लक्ष्य असेल ना, हे पार करावं लागेल. खरं तर डॉट चेंडू आपण पाहिले, प्रेशर आणण्याचं काम केलं जात आहे. लोणिवली वाडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण पाहतोय धुंद्रे संघ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू सोपा असा झेल टिपलाय आणि पहिला धक्का खरं तर दिलाय लोणिवली वाडी टीमला. खरं तर 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि फलंदाज सुद्धा बाद झालाय. जो फलंदाज मागच्या सामन्यामध्ये सूरज पवार ज्यानं खरं तर अर्धशतक झलकवलं होतं, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर दाखल झालाय. गोल्डन डकची शिकार म्हणावी लागेल, कारण या फलंदाजावर संपूर्ण आशा आणि अपेक्षा होत्या. तो फलंदाज सध्या मैदानातून बाहेर. पहिला धक्का दिलाय गोलंदाजी करत असताना, जिथे गोलंदाज आपण पाहिला जयेश शिनारेला. जबरदस्त गोलंदाजी, पहिले 2 डॉट चेंडू, त्यानंतर विकेट. आता 36 धावा म्हटल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. खरं तर मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी पाहिलं जाईल. पंचांचं खरं तर आपण पाहिलं तर लक्ष केंद्रित केलंय, अपील पाहिली त्या ठिकाणी आणि हा डॉट चेंडू आपण पाहिलाय. जबरदस्त गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये रोखून धरलंय, जकडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. जयेश शिनारेला आपण पाहतोय. फक्त सिंगल, एक पण धावपालकर आपण पाहिली नाही. एका धाब्यासाठी खरं तर श्री गणेश लोणिवली वाडी संघ झुजताना आपण पाहतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये, मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आणि आणखी एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागेल लोणिवली वाडी टीमला. थँक्यू व्हेरी मच. आता कुठेतरी धुंद्रे संघ या सामन्यामध्ये हावी होतोय लोणिवली वाडी संघावर, कारण 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. मिडियम षटक फेकेल का याच्याकडे सुद्धा खरं तर लक्ष लागले गेले. स्वर्गीय काजल इलेव्हन GKC धुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश लोणिवली वाडी हा संघ खेळतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय आणि या दुसऱ्या सामन्याचा पाहायला गेलं तर 2 फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झालेत आणि धावफलकाचा आपण विचार केला, एकही धाव आतापर्यंत धावफलकावर नाही आहे आणि येणारा प्रत्येक फलंदाज खरं तर गोल्डन डकची शिकार बनतोय. जबरदस्त षटक आपण पहिले मैदानाच्या आतमध्ये पहिलं मिडियम षटक फेकेल का जयेश शिनारेला आपण पाहतोय. जर जयेश शिनारेची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त गोलंदाजी, जयेश शिनारे ऑन फायर. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पहिला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिडॉन क्लिअर करायचं होतं, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. फक्त धाव मिळेल सिंगल आणि या सिंगल धावेच्या मदतीनं संघाचं अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंट ओपन झालंय 1 या धावसंख्येनं आणि खरं तर लोणिवली वाडी संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद असताना 1 या धावसंख्येवर.
खेळाडू कक्षामध्ये बघा अतिरिक्त कोणी त्या ठिकाणी नको आहे. आयोजकांचा इशारा आलाय. मी विनंती करेन खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणी बसू नका. अन्यथा बघा आपण बसू नका. प्लीज कोऑपरेट करा मित्रांनो. आपण बाजूला खूप जागा आहे त्या ठिकाणी बसा. आपल्याला विनंती असेल प्रेमाची. आणि अनिलजी धनावडे यांना आपण पाहतोय खरं तर आमच्या मुख्य व्यासपीठावर. हा फटका आपण पाहिला खोलवर टप्प्याचा ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम प्रयत्न दाखवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची भूमिका आपण पाहिली. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नाना लक्ष्मणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच. हा फटका आपण पाहिला ऑन साईडला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तिथे सुद्धा 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या मदतीनं लोणिवलीवाडी संघ जाऊन पोहोचेल एकूण 4 या धावसंख्येवर. 5 धावा माफ करा. 5 धावा धावलकर आपण पाहतोय. खरं तर 36 धावांचं लक्ष असेल. जिथे आपण पाहतोय नाना लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय लक्ष्मणजी चांगो पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचं आपण करूया स्वागत. आणि मैदानामध्ये जिथे सामना रंगतो एका बाजूला धुंद्रे संघ आणि दुसऱ्या बाजूला लोणिवलीवाडी. एकूण 5 धावा. हा फटका ऑफ ड्राईव्हचा आपण फटका पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस. अखेरता 2 क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चेंडू जाईल सीमाबार. मिळतील 4 चौकार. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय जिथे श्रवण चौधरीला आपण पाहतोय. या षटकामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता कुठेतरी आशा पल्लवीत असतील. फलंदाज आपण पाहिलाय मयूरच्या बॅट मधून हा चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू कॉलिंग आणि फलंदाज बाद होईल. ज्या फलंदाजानं चौकार ठोकलाय तो फलंदाज मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला मयूर. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं दुसरं षटक श्रवण चौधरीचं जबरदस्त षटक. या षटकामध्ये सुद्धा 1 विकेट. 3 हादरे खरं तर दिलेत लोणिवलीवाडी संघाला. आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर. 36 धावांचा पल्ला खरं तर लोणिवलीवाडी संघाला खरं तर गाठायचं आहे. आणि आता खरं तर हाणामारी करावी लागेल. आक्रमण करावं लागेल. गोलंदाज श्रवणला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी भेदकता दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॉलर ही संकल्पना खरं तर जसं जसे डॉट चेंडू येईल धुंद्रे संघाचे समर्थक खुश असताना आपण पाहू शकाल. आणि एखादा चौकार किंवा षटकार आला तर लोणिवलीवाडी संघाच्या पाठीरागे खुश होताना आपण पाहू शकाल. कारण सामना खरं तर अजूनही 50-50 बॅलन्स आहे. दोन्ही संघांच्या बाजूने आहे. सामना कुठे जाईल काय चित्र असेल याचं खरं तर कोणी काही सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामन्याचं चित्र कोणी सांगू शकत नाही. शरीरभेदी गोलंदाजी. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. LBW.
त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक असेल. आपण पाणी घेऊन जा मैदानामध्ये. एकूण 9 धावपालकर आपण पाहतोय. 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग. संतोषजी धनावडे यांना आपण साहेबांना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून खरं तर सामना लोणिवलीवाडी संघ जर जिंकला तर 2,000 रुपये कॅश प्राइज लोणिवलीवाडी संघासाठी. 2,000चं कॅश प्राइज आपण पाहू शकाल. 2 षटकं संपलेत. 12 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी. 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि त्या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. ऋतिक माली आलाय गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहू शकाल. आता या सामन्याचं चित्र काय असणार. दोन्ही संघांच्या पाठीराख्यामध्ये हाय टेन्शन असेल. टेन्शन आता वाढलं जाईल, कारण जशा जशा धावा येतील तसं तसं लोणिवलीवाडी संघाच्या प्रेक्षकामध्ये टेन्शन वाढलं जाईल. 12 चेंडू 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, धावा आली 1, फलंदाज बाद झाले 2. दुसरं षटक आपण पाहिलं, धावा आल्या 8, फलंदाज झाले बाद 2. एकूण 4 फलंदाज बाद झालेत. आणि दर्शन आम्हाला सांगतायत की 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. फक्त 9 धावा आणि 4 फलंदाज गमावलेत लोणिवलीवाडी टीमनं. 12 चेंडू 27 धावांची गरज. फुलटॉस चेंडू जरूर होता, फायदा उचलू शकला नाहीये. डॉट चेंडूची सांगता. 11 चेंडू 27 धावांची गरज. हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल. इथून सामना जर जिंकायचा असेल लोणिवलीवाडी संघाला तर मोठे फटके खेळावे लागतील. एका धावेसाठी संघर्ष करतोय लोणिवलीवाडी टीम. हा फटका चांगला डीपेक्षा कव्हरला आणि तिथेही क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज होईल बाद. 5वा धक्का लागेल लोणिवलीवाडी टीमला. थँक्यू व्हेरी मच. आता खरं तर या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. 5 फलंदाज बाद झालेत आणि एकूण विचार जर केला तर 9 धावा आपण पाहतोय धावफलकावर. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. चांगली गोलंदाजी, भेदकता मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखवली. प्रत्येक गोलंदाजांना आपली जबाबदारी ओळखली आहे. खरं तर संघनायकांना टाकलेली जबाबदारी आणि त्या विश्वासाला पात्र ठरलेले हे गोलंदाज आपण पाहिलेत. आणि तिसऱ्या षटकामध्ये ऋतिकला आपण पाहू शकाल, ज्याला दुसऱ्या चेंडूवर मिळाली सफलता. 10 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफस्टमा चेंडू आपण पाहिला आणि तिथे डॉट चेंडू. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा तसा प्रेशर खरं तर श्री गणेश लोणिवलीवाडी टीमवर येताना आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 डॉट आणि 1 विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. धाव मिळेल फक्त सिंगल धावेच्या मदतीने खरं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. 8 चेंडू मध्ये 26 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. सामना खरं तर अजूनही संपलेला नाहीये. सामना खरं तर दोंदरे संघ जिंकलेला नाहीये की लोणिवलीवाडी संघ अजून हरलेला नाहीये. 8 चेंडू मध्ये 26 धावा बनवायच्यात. एखादा मोठा फटका खरं तर सामन्यामध्ये परतवेल श्री गणेश लोणिवलीवाडी टीमला आणि एखादा विकेट तर कुठेतरी परतवेल दोंदरे टीमला. गोलंदाज ऋतिक.
आडव्या बॅटनं बॅक टू बॉलर ही संकल्पना. चेंडू डॉट. 3 षटकांचा खेळ इथे खरं तर तिसरं षटक मार्गस आपण पाहायला मिळेल. 8 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना डॉट चेंडू आलाय. 7 चेंडू 26 धावांची गरज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडणार डॉट आणि 6 चेंडू आणि 26 धावांची गरज श्री गणेश लोणिवलीवाडी टीमला. हा चेंडू 26 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि तो आदित्य सिनारे आलाय गुन्हेच्या मार्कवर. 6 चेंडू 26 धावा बनवायच्या श्री गणेश लोणिवलीवाडी टीमला. खरं तर आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जेवढा मोठा संघर्ष कराल तेवढा शानदार विजय तुमच्या वाट्याला येईल. मागे काय झालं हे विसरून जावं लागेल. खरं तर आता काय करायचं याच्याकडे तुम्हाला फोकस करावा लागेल. 6 चेंडू 26 धावांची गरज. आदित्य गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहू शकाल. संघनायकांना आदित्यवर टाकलाय विश्वास. आता 6 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आता मेहनत करावी लागेल लोणिवलीवाडी टीमला. खरं तर संघर्ष करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. 6 मध्ये बनवायच्या आहेत 26 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काही पे निघाय काही पे निशाणा. 5 चेंडू 26 धावांची गरज. अजूनही जिंकण्यासाठी प्रत्येक डॉट चेंडू आपण पाहतोय प्रेशर क्रिएट करेल लोणिवलीवाडी टीमवर. 5 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 4 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील कंपल्सरी आहे. मोठा फटका बॅटच्या मधोमध आला आणि आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6 लागेल लोणिवलीवाडी टीमला. 4 चेंडू 26 धावांची गरज. चार चेंडू आणि 26 धावांची गरज. अवघड असं लक्ष होऊन राहिलंय श्री गणेश लोणिवलीवाडी टीम साठी. खरं तर आपण पाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुंद्रे संघाची आपण पाहिली. काजल 11 जीकेसी दुंद्रे संघ आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट. 4 चेंडू 26. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिला डॉट. 3 चेंडू 26 धावांची गरज. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. 3 षटकार जरी आल्या तरी श्री गणेश लोणिवलीवाडी संघ खरं तर सामन्यामध्ये जिंकू शकणार नाही आहे. 3 चेंडू 26 धावांची गरज. खरं तर श्री गणेश लोणिवलीवाडी संघाचं चुकलं कुठं. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना केलेली निराशा आपण पाहिली आहे. खरं तर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना केलेली निराशा आपण पाहिली आहे. एकही फलंदाज मैदानामध्ये तडजोड राहिला नाही आहे आणि आता अवघड असं लक्ष होऊन राहिले. 2 चेंडू 26 धावांची गरज. आणि हाही चेंडू डॉट. सामना मित्र म्हणून विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे स्वर्गीय काजल 11 जीकेसी दुंद्रे संघ. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली दुंद्रे संघाच्या माध्यमातून. आता कुठेतरी बॅकफुटवर गेलाय. पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलाय. टॅपिंग क्रिकेट. एका धावेनं काही नाही बनणार. तब्बल श्री गणेश लोणिवलीवाडी संघ 25